विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच काठावर झेप घेत बिबट्यानं थेट शिवारात धूम ठोकली। यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सोमवारी सकाळी बेळगाव-ढगा शिवारामधील छगन बेंडकुळे यांच्या वस्तीवर असलेल्या विहिरीत सोमवारी ही घटना घडली आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार छगन बेंडकुळे हे सकाळच्या दरम्यान विहिरीकडे गेले असताना विहिरीमध्ये त्यांना 3 ते 4 महिन्यांचा बिबट्याचा बछडा विहिरीत पडलेला दिसला। त्यानंतर बेंडकुळे यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली। वनविभागासह रेस्क्यू टीमने पथक त्या ठिकाणी दाखल झालं। पथकानं विहिरीमध्ये नागरिकांच्या सहाय्यानं जाळी सोडून बिबट्याला त्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला। रेस्क्यू टीमने बिबट्याला दोरीच्या सहाय्याने वरती आणत असतानाच बिबट्यानं पिंजऱ्यावरून थेट विहिरीच्या कथड्यावरनं झेप टाकून तिथून बाहेर उडी घेतली। त्यानंतर तो शिवारात पसार झाला। 3 ते 4 महिन्यांचा बछडा असल्यानं वनविभागाकडून सांगण्यात येत आहे। यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल अधिक माहिती दिली। आज रोजी छगन बेंडकुळे मालकी गट नंबर 19 मध्ये विहिरीत पडलेले अनावधानाने वन्यप्राणी बिबट्याचे पिल्लू रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ येथे वन्यप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमी तसेच आमचा स्थानिक वन विभागाचा रेंज स्टाफ यांनी तात्काळ धाव घेत वन्यप्राणी बिबटे रेस्क्यू करण्यासाठी नेटची जाळी सोडून त्याला चराड बांधून ते खाली सोडले। परंतु ते तात्काळ येत नसल्याने अथक प्रयत्नानंतर ते थोड्या वेळानंतर काठीच्या सहाय्याने थोडंसं त्याला पुढे सरकवून त्या अनुषंगाने ते वर चढले व नख अटकत वर चढले व झोळी करून ते वर आल्यानंतर आम्ही त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात रिलीफ केलेले आहे। तरी सर्वांचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। नमस्कार, मी श्री दत्तूराम बोडगे, बेळगाव-ढगा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जैवविविधता समिती, सरपंच परिषद। या ठिकाणी आता बेळगाव-ढगा शिवारात नुकताच बिबट्याचं एक 2.5 ते 3 महिन्याचं पिल्लू पकडण्यात आलं। वन विभागाने तत्काळ मदत केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। खरं तर बिबट्यांचं प्रमाण हे खूप वाढत आहे आमच्या परिसरामध्ये। ही चिंतेची बाब नाही, परंतु ही खेदाची बाब आहे, ह्या अर्थाने की वनक्षेत्र झपाट्याने कमी होते, पाणवठे म्हणजे पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी होत आहे, मायनिंगचे आवाज, उत्खनन यामुळे बिबटे जंगल सोडून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणात अधिवास करत आहे। आणि ही गोष्ट अशी आहे की जंगल जोपर्यंत वाढत नाही किंवा पाणवठे जोपर्यंत तयार होत नाही चांगल्या प्रकारचे, तोपर्यंत ह्या बिबट्यांचं प्रमाण असंच वाढत राहणार आहे। बिबट्यांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, फक्त माणसांनी संध्याकाळी फिरताना काळजी घ्यायची आणि आपली जनावरं पशु पक्षी असतील ते व्यवस्थित बांधायचे। बिबट्यालाही जगायचा अधिकार आहे, त्यालाही जगू द्या, हे मी सांगू इच्छितो। धन्यवाद। आज बेळगाव-ढगा येथील छगन बेंडकुळे यांच्या शेतामध्ये गट नंबर 19 मध्ये एक छोट्या बिबट्याचं पिल्लू त्या विहिरीत काल रात्री पडलं होतं। तर आपल्या सगळं वन विभागाची टीम आणि इथले स्थानिक शेतकरी आणि जे पर्यावरणासाठी चांगलं काम करतात असे दत्तूदादा ढगे यांनी प्रयत्न करून त्या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेला आहे। रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान बेळगाव-ढगातील माजी सरपंच पर्यावरणप्रेमी दत्तू ढगे यांनी देखील मदत केली असून या घटनेबद्दल त्यांनी सांगितलं। बाईट दत्तू ढगे, भगवान काकड। यावेळी वनविभागानं उत्तम पाटील, वनपरिमंडळ अधिकारी सातपूर सचिन आहेर, नेट क्षेत्र अधिकारी दर्शन देवरे, वाहन चालक शेळके दत्तू ढगे यांना संजय भावले, छगन बेंडकुळे, महेश बिरारी, सचिन पातळपुरे, समीर कातकडे यांच्यासह बेळगाव-ढगा परिसरातील नागरिक यावेळेस उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, बेळगाव-ढगा।